मुलांच्या लहान भुकेसाठी चुरमुरे आणि गुळापासून बनवलेले खमंग, कुरकुरीत आणि झटपट असे तयार होणारे चुरमुरेचे लाडू ह्याची रेसिपी पाहणार आहोत. ह्या रेसिपीमध्ये आहे ना, अगदी पाक कसा करायचा किंवा लाडू अगदी कडक न होता मऊ कसे राहतील हे सगळं मी सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ जे आहे ना ते शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. सर्वात अगोदर मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये अगदी पावशेरभर इतके मुरमुरे टाकून घेऊया. आता मुरमुरे अगदी तुम्हाला जेवढे हवे असतील तेवढं प्रमाण घ्या आणि त्याच प्रमाणाने गूळसुद्धा घ्या. तर इथे मी आहे ना चुरमुरे घ्या किंवा मुरमुरे घ्या, सेमच. गुळाचा पाक करण्यासाठी पावशेरभर इतका गूळ घेतलेला आहे. तर गूळ आहे ना जाड बुडाच्या कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि वितळवायचा आहे. त्या अगोदर यामध्ये आहे ना 2 चमचे साजूक तूप टाकूया. तुपाबरोबर आहे ना अगदी थोडंसं पाणीसुद्धा ॲड करायचं आहे बरं का यामध्ये. जोपर्यंत ह्याचा एक तारी पाक बनत नाही आहे ना, तोपर्यंत सतत असं ढवळत राहायचं आहे. पाकाची प्रोसेस मात्र इथे खूप महत्त्वाची आहे बरं का. पाक आहे ना पाण्यामध्ये टाकल्यानंतर अगदी त्याचा गोळा झाला पाहिजे आणि गूळ असं ओढताना त्याचा एकतारी पाक बनला पाहिजे. मग आहे ना लाडू मस्त असे मऊ होतात, खूप कडक होत नाही आहेत आणि खायलासुद्धा आहे ना खमंग लागतात. तर त्यासाठी पाणी टाकल्यानंतर आहे ना पाणी पूर्णपणे त्यामधलं कमी झालं पाहिजे आणि पाक आहे ना असा एकदम असा जाडसर झाला पाहिजे. सतत हलवत राहायचं आहे पाकला. आणि आता पाक झाल्यानंतर आहे ना अगदी मी तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा पाक टाकूया आणि 1 मिनिट थांबूया आणि पाहू शकता पाक जो आहे ना तो एका जागी स्थिर आहे आणि त्याचा गोळासुद्धा तयार होतो आहे आणि दोन्ही हाताने असं ओढलं ना की एकतारी पाक तयार झाल्यासारखं होतं. म्हणजे पाकही असा खूप कडक करायचा नाही आहे, अगदी मऊसर पाहिजे बरं का. तर पाक आहे ना अगदी परफेक्ट असं तयार आहे लाडू बनवण्यासाठी. आता बघा कढईमध्ये पूर्णपणे त्यामध्ये आपण पाणी टाकलं होतं ना, ते कमी झालेलं आहे आणि पाक आहे ना तयार आहे. तर यामध्ये आहे ना मुरमुरे टाकूया. मुरमुरे म्हणा किंवा चुरमुरे म्हणा, तर इथे मला आहे ना मुरमुरे म्हणायची सवय लागलेली आहे. सो मग माझ्या तोंडातून आहे ना मुरमुरे मुरमुरे असंच येते. तर चुरमुरेचे लाडू अशी रेसिपी आहे. तर चुरमुरे म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे. तर सर्व चुरमुरे आहे ना पाकामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे, एकत्रित करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता पावशेर चुरमुऱ्याला आहे ना असं मस्तपैकी पाक जो आहे ना तो पुरेसा आहे. मस्त असे चुरमुरे त्यामध्ये पाकामध्ये पूर्ण असे बुडाले गेलेले आहेत, कुठेही पाक कमी पडलेला नाही आहे. तर 2 ते 3 मिनिटभर असेच आपण मिक्स करत राहणार आहोत, जोपर्यंत सर्व चुरमुऱ्यांना आहे ना पाक लागत नाही आहे तोपर्यंत. तर आता गॅसची फ्लेम आहे ना बंद करायची आहे आणि गरम असते वेळेसच हे जे लाडू आहेत ना ते वळून घ्यायचं आहेत. तर थोडंसं हाताला पाणी लावू शकता किंवा तेल किंवा तूप लावून हे जे लाडू आहेत ना ते वळू शकता. तर इथे हाताला अगदी थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि चुरमुऱ्याचे लाडू आहे ना मी वळून घेत आहे आणि पाहू शकता किती इझिली हे लाडू जे आहेत ना ते वळले जात आहेत. मुलांना आहे ना लहान भुकेसाठी तुम्ही हे पौष्टिक असे लाडू आहे ना नक्कीच देऊ शकता बरं का. तर बाहेरचे चिप्स वगैरे असं काहीसं देण्यापेक्षा घरामध्ये जर चुरमुरे लाडू बनवून ठेवला ना तर ते आनंदाने खातील आणि एन्जॉयसुद्धा करतील. तर अशा प्रकारचे ना लाडू मी एक एक करून सर्व लाडू आहे ना बनवून घेतलेले आहेत आणि पाणी लावल्यानंतर आहे ना खूप काहीसं गरम लागत नाही आहे बरं का आणि इझिली वळले जातात आणि गार जरी करून हे जे वळला ना तर मग अजिबात होणार नाही आहे. तर त्यासाठी आहे ना मिश्रण गरम गरम असतानाच हे जे लाडू आहेत ना ते वळवून घ्या. एक एक करून सर्व जे लाडू आहेत ना इथे मी वळवून घेतलेले आहेत आणि मस्त असं एन्जॉय केलेलं आहे. आता इथे आहे ना मी तुम्हाला एक लाडू आहे ना खोलून दाखवते. पाहू शकता किती मस्त असा पाक जो आहे ना तो एकतारी बनलेला आहे. आता हा लाडू आहे ना थोडासा आत्ताच वळलेला आहे म्हणून असा काहीसा दिसतोय बरं का आणि पाहू शकता किती मस्त असा पाक जो आहे ना तो पूर्ण चुरमुऱ्यांना आहे ना लागलेला आहे आणि मस्त असे लाडू आहेत ना तयार आहेत. तुम्हीही बनवा आणि एन्जॉय करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.